नमस्कार अमरावती. अमरावती शहरातून मानवतेला काडीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. चित्रपट पाहण्याच्या बहाण्याने एका अल्पवयीन मुलीवर थेट चित्रपटगृहातच अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. या प्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 3 आरोपींना अटक केली असून न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पीडित 15 वर्षीय मुलगी आई-वडिलांच्या निधनानंतर आपल्या आत्याकडे राहत होती. जानेवारी महिन्यामध्ये नेहरू मैदान परिसरात फुगे विकत असताना रोहित घोसले याच्याशी तिची ओळख झाली. 26 जानेवारी रोजी मुख्य आरोपी रोहित घोसले चित्रपट पाहण्याचा बहाणा करून मुलीला दुचाकीवरून बडनेरा मार्गावरील तापडिया मॉलमधील मिराज चित्रपटगृहात घेऊन गेला. या चित्रपटगृहात आरोपीचे भाऊ अक्षण घोसले आणि रोहन घोसले आधीपासूनच उपस्थित होते. चित्रपट सुरू झाल्यानंतर अंधाराचा फायदा घेत मुख्य आरोपीने मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. विरोध केल्यास चाकू मारून ठार मारण्याची धमकी दोन्ही भावांनी दिल्याचा आरोप पीडितीने केलाय. भीतीमुळे मुलगी शांत राहिली आणि आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. घटनेनंतर घाबरलेल्या मुलीने संपूर्ण प्रकार आपल्या आत्याला सांगितला. मात्र आरोपींकडून सातत्याने धमक्या मिळत असल्याने त्या रात्रीच दोघी गावाकडे निघून गेल्या. तरीही आरोपी गावात जाऊन मुलीला धमकावत पुन्हा अत्याचार करत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. अखेर पीडित मुलगी आणि तिच्या आत्याने सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी रोहित घोसले, अक्षण घोसले आणि रोहन घोसले या तिघाही विरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल करत अटक केली आहे. न्यायालयाने आरोपींना 11 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून प्रकरणाचा पुढील तपास सिटी कोतवाली पोलीस करत आहेत. दिनांक 7 मे 2026 रोजी लोणी पोलीस स्टेशन अमरावती ग्रामीण येथून 001 FIR शहर पोलीस स्टेशन कोतवाली यामध्ये प्राप्त झाली. त्यामध्ये जी घटना होती ती घटना 26 जानेवारीची सांगितलेली आहे पीडितांनी आणि त्या घटनेमध्ये सदर पीडिताला नेहरू मैदान राजकमल चौक या ठिकाणावरून त्यातील आरोपी यांनी घेऊन गेले. आरोपी परिचितच होते, घेऊन गेले आणि आपल्या राजापेठ पोलीस स्टेशनच्या हाती टॉकीजमध्ये नेल्यावर दुष्कर्म केले असं आणि त्यानंतर त्या पीडितावर जी पीडित राहणारी आहे त्या गावामध्ये गावची ती रहिवासी आहे आणि आरोपी तिथलेच आहेत. तर त्या ठिकाणी नंतर 4-5 वेळा अत्याचार केलेले असं फिर्यादीमध्ये नमूद आहे आणि त्या फिर्यादीच्या आधारे झिरोनी आलेली फिर्याद लगेच आपण दाखल करून घेतली. पीडिताचं मेडिकल केलं. त्याचबरोबर 3 आरोपी अटक केलेले. 3 आरोपीचा तपास चालू आहे. आजपर्यंत 3 आरोपी PCR मध्ये आहेत आणि त्याचा तपास चालू आहे. PCR किती दिवस आहे सर आणखीच? आज PCR त्यांचा संपतो आणि त्यांचा तपास चालू आहे. आरोपींचं नाव सर? आरोपी एक रोहित घोसले, अक्षण घोसले आणि रोहन घोसले असे 3 आरोपी आहेत. त्या 3 आरोपी त्यांचं अटक करण्यात आलेली आहे आणि तपास चालू आहे.